उद्या नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा आहे। शेतकरी संकटामध्ये असल्याने मेळावा साध्या पद्धतीमध्ये घेतला जातोय। महंत शिवाजी महाराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे या ठिकाणी पार पडतात। एक आहे श्री क्षेत्र नारायणगडावरील आणि दुसरा आहे सावरगाव घाट येथील। मी आज श्री क्षेत्र नारायणगडावरील जो दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे या ठिकाणी मी आहे। तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी जे स्टेज बनवले आहे याच स्टेजवरून मनोज जरांगे पाटील हे जे आहेत या ठिकाणी जे येणारे उपस्थित नागरिक आहेत यांना संबोधित करणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये याची जी तयारी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। संघर्ष योद्धा आमचे जरांगे पाटील यांचं आव्हान आहे, साध्या पद्धतीत करायचं आहे, नेम म्हणून करायचं आहे। पण किती समाज येईल का न येईल हे पाहायचं नाही, नियमाला महत्त्व आहे। आणि म्हणून सर्व या श्री क्षेत्र नारायणगडावर सर्व तयारी झालेली आहे। भाविकांनी पाण्याची सोय केलेली आहे, अन्नाची जेवणाची सोय चालू आहे। काय जी व्यवस्था आहे डॉक्टरची असेल हे सर्व वातावरण तयार झालेलं आहे। आणि आव्हान आहे आम्हाला समाजाला की आमचं की आपण नक्कीच या आनंदा सोहळ्यामध्ये आपण साजरे व्हा आणि नगद नारायणाचा आशीर्वाद घ्या। बाबा आणि मनोज दादा या गडावरून एक ऊर्जा देणारं भाषण इथून नक्की करतील। इथं येणारा माणूस एका वेगळ्या आशेने येतो, इथून काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा घेऊन जाण्यासाठी येत असतो। हा दसरा मेळावा राजकीय नाही, हा धार्मिक दसरा मेळावा आहे। ही गोष्ट पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि त्या अनुषंगाने जसं बाबांनी सांगितलं, इथं फक्त मानवतावादी विचारांचीच चर्चा होईल आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। येणाऱ्या काळात जी आरक्षणाची लढाई आहे कशा पद्धतीने होणार आहे याच्यासाठी सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील मार्गदर्शन करणार असल्याचं या ठिकाणी आयोजकांनी सांगितलंय। हरिदास चौरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।